नमस्कार. राजीस होममेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी आता हे आपण आवळे वाफवून घेणार आहोत. हे वजनी प्रमाण 400 ग्रॅम आवळे आहेत. आता हे जवळजवळ आपल्याला 10 ते 15 मिनटं मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हे वाफवायचे. साधारण 10 ते 12 मिनटंच लागतात. झाकण ठेवून वाफवायचे आहेत. पाण्यात उकळायचे नाही आहेत आवळे, कारण हे आपल्याला 6 महिने आपल्याला ही कँडी टिकेल अशी बनवायची आहे. त्यामुळे आपल्याला हे वाफेवरच शिजवायचे आहे. हे बघा, आवळा अगदी हा उघडायला गेलेला आहे. अगदी चांगले शिजलेले आहेत. अगदी 12 मिनटं झाली आहेत. गॅस बंद करायचं आहे आणि हे साईडला काढून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. पुढची प्रोसेस आपल्याला हे थंड झाल्यावरच करायची आहे. आवळे आता आपले थंड झालेले आहेत. तर आता हे पाकळ्या वेगळ्या करून आपल्याला बिया बाजूला करायच्या आहेत त्याच्या. अशा प्रकारे पूर्ण सगळा गळ काढून आपण त्याच्या अगदी सहजच निघत आहेत बघा. छान आपले वाफवले गेलेले आहेत आवळे. अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या, सगळे आवळे माझे बिया वेगळ्या करून झालेले आहेत. या साईडला ठेवायचे आहेत. आता हा काचेचा बाऊल घेतला आहे. बाऊल थोडा लहान पडतो आहे म्हणून मी 2 बाऊलमध्ये त्याला हे करणार आहे. मोठा बाऊल असेल तर तुम्ही एकाच बाऊलमध्ये केलं तर उत्तम. आता ह्याच्यामध्ये ही आपले 400 ग्रॅम आवळे होते टोटल, म्हणून ही 250 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे, ती घालायची आहे. नंतर आवळ्याच्या रसामुळे साखर आपोआप ती विरघळेल आणि पाणी होईल. त्याचबरोबर 1 लिंबू घेतलेला आहे. अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. लिंबाच्या रसामुळे काय होईल, आपले आवळ्याचा कलर काळपट होणार नाही, छान अगदी पिवळे धम्मकच राहतील. दुसरा अर्धा इथे. आता थोड्या 5-1 मिनिटाने छान याचा अगदी रसदार हे होईल मिश्रण. आणि मग हे असंच आपल्याला, हे बघा आत्ताच पाणी सुटलेलं आहे, हे असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे 2 दिवस. पण दर 12 तासाने त्याला वर खाली हलवायचं आहे, म्हणजे सगळ्या आवळ्यांना एकसारखं साखर लागेल आणि सगळे एकाच चवीचे आपले होतील आवळे. आपल्याला झाकून ठेवायचं आहे असंच आणि दर 12 तासाने त्याला मग आपल्याला मिश्रण वर खाली करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे दर 12 तासाने आपल्याला मिश्रण असं हे खालीवर करायचं आहे. बघा, साखर आपण अख्खी टाकली होती तरीसुद्धा ती कशी छान विरघळलेली आहे, पाणी झालेलं आहे. खाली बुडाशी थोडी साखर आहे, तीही विरघळून जाईल. टोटल आपल्याला हे 48 तास असं मिश्रण ठेवायचं आहे आणि दर 12 तासाने त्याला असं वर खाली करायचं आहे, म्हणजे ज्या आवळ्याच्या पाकळ्यांना साखर लागली नसेल सगळीकडे एकसारखं कोटिंग होईल साखरेचं. 48 तासानंतर आता आपल्याला हे पाणी गाळून काढायचं आहे पूर्ण.
आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही बाटलीत भरूमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तरी तुम्ही ते आवळा सरबत म्हणून पिऊ शकता. त्याच्यात 3-4 चमचे हे पाणी घेऊन दुसरं पाणी त्याच्यात 1 ग्लासामध्ये 3-4 चमचे हे आवळ्याचं पाणी असा तुम्ही सरबत बनवून पिऊ शकता. तर हे आपल्याला एका सुती कापडावर किंवा प्लास्टिकवर किंवा असं प्लास्टिकच्या ट्रेवर हे सुकत घालायचे उन्हामध्ये. 2-3 तासच ऊन द्यायचं आहे. जास्त कडक करायचे नाही आहे, कारण आतून आपल्याला ज्युसी ठेवायचे आहेत. वरून वाळले आणि आतून ज्युसी राहिले की ते छान त्याची टेस्ट येणार आहे. ऊन जर नसेल, थंडीत काही ठिकाणी ऊनच येत नाही, तर पंख्याखाली पण तुम्ही 2 दिवस ठेवलेत, येता जाता ते वाळून जातील आणि मग हे तुम्ही 6 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता. असं सेपरेट करून आता याला उन्हात ठेवायचं आहे. कलर बघा अगदी तसाच्या तसाच आहे, जराही काळपट झालेला नाही आहे. हे बघा फक्त 2 दिवस 2 ते 3 तास ऊन दिला, त्याच्यामध्ये अगदी छान सुकून गेलेले आहे. हे बघा आतून ज्युसी आणि बाहेरून अगदी सुकलेले आहेत. हे 6 महिने तुम्ही स्टोअर करू शकता आणि खाऊ शकता. त्याच्यावर थोडी आपण पिठी साखर टाकणार आहोत, म्हणजे डब्यात ठेवले तरी एकमेकाला ते चिकटणार नाही. ही 2 चमचे साखर मी मिक्सरमध्ये हे केलेली आहे आणि असं चाळणीने आपण त्याला टाकूया, म्हणजे सगळीकडे इव्हनली लागेल ती. आणि लहान मुलं आवळा आंबट लागतो म्हणून खात नाहीत, तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी आवळा कँडी बनवून त्यांना दिलीत तर अगदी आवडीने खातील. आणि अगदी 100 गुणांची खाण आहे आवळा, हे तुम्हाला माहितीच आहे. अगदी नक्की करून बघा, अगदी सोपं घरच्या घरी. आणि हे अर्धा किलो आवळ्याचे इतके माझे हे झालेले आहेत कँडी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.